नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या कोंढणपूर गावातलं शिवकालीन असं मंदिर असलेलं श्री संत तुकाई मातेचं मंदिर. या मंदिराचा इतिहास खूपच जुना आहे. साधारणतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा त्याही अगोदरपासून या मंदिराचा इतिहास आहे आणि तोच इतिहास आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मला हे गोमुख दिसतंय. हे गोमुख 3 गोमुख आहेत. एक इथे, 2 तिथे आहेत आणि इथे मोठ्या प्रमाणावर लोक तुकाई मातेचं दर्शन घ्यायला येतात. आजूबाजूच्या लोकांची अशी मान्यता आहे की इथल्या गोमुखातून जर तुम्ही आंघोळ केली तर तुमचं जे काही कान्या वगैरे असतील तर त्या कान्या सर्व नष्ट होतील. 3 गोमुख आहेत हे बघा आणि 3ही गोमुखामधून सध्या पाणी चालू आहे. 1, 2 आणि तिथलं 3 असे हे गोमुख आहे. हे मंदिर आहे ते साधारणतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. शिवकालीन तुकाई माता कोंढणपूर गावामध्ये आहे. साधारणतः पुण्यापासून एक 30 किलोमीटर अंतरावरती असणारं. तुकाई मातेचं मंदिर तसं पाहायला गेलं तर हेमाडपंथी आहे. त्या मंदिराचा खूप मोठा इतिहास आहे. साधारणतः शिवकालीन म्हणजे अशा आजूबाजूच्या लोकांची आख्यायिका आहे. रामकड्यावरचं जे पाणी आहे, जिवंत पाणी म्हणू शकता, ते जिवंत पाणी ह्या गोमुखातून येतं. म्हणजे त्या लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर लिंबू जर टाकलं तर लिंबू ह्या गोमुखातून निघेल आणि तुम्ही जर मनोभावे जर पूजा केली, मनोभावे तुम्ही आंघोळ केली तर ह्या पाण्याने, ह्या जिवंत पाण्याने तुमचे जे काही रोग असतील ते नष्ट होतील, असे आजूबाजूच्या लोकांची म्हणणं आहे. मंदिराच्या खांबावरती बघा खूप जुनं असं नक्षीकाम आहे. म्हणजे मंदिर हेमाडपंथी असल्यामुळे तुम्हाला इथं खरंच असं छोट्या छोट्या गोष्टी बघायला भेटतात. नक्षीकाम असो किंवा आतमधली जी बैठक व्यवस्था असो, गर्भगृहाची व्यवस्था असो, मंदिरामधला परिसर असो, प्रत्येक गोष्ट अशी आपल्याला ही बघण्यासारखी आहे इथे. आणि इथे लाखो भाविक भक्त येतात. म्हणजे साधारणतः तुकाई माता जे मंदिर आहे यांची यात्रा असते ती साधारणतः 1 महिना चालते. म्हणजे पुण्यापासून 30 किलोमीटर अंतर असल्यामुळे बरेचसे पुण्यातील लोक, आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या ठिकाणी ह्या यात्रेला येतात. मंदिराचा गर्भगृह बरंच मोठा आहे. त्यानंतर इथला नगारखाना हा खूप विशेष आहे. म्हणजे वैयक्तिक जर मला वाटलं तर मला हा नगारखाना खूप व्यवस्थित वाटला. मंदिराचा परिसर म्हणा आणि सिंहगडापासून हे मंदिर फक्त 8 किलोमीटर अंतरावरती आहे. जर तुम्ही सिंहगडावर आलात ना तर नक्कीच या मंदिराला भेट द्या. हा मंदिराचा परिसर खरंच खूप सुंदर दिसतो आणि पावसाळ्यामध्ये जर गेलात ना तर खरंच म्हणजे असं निसर्गाने आपल्याला एक देणगी दिलेली आहे आणि ह्या देणगीचं रूपांतर आपण आपल्या ह्या मंदिराच्या माध्यमातून आपण बघत आहोत. इथे बरेचसे वयोवृद्ध स्त्रिया छोटे छोटेसे उद्योग वगैरे करताना मला दिसल्या. कोणी फुलांचे माळा असो किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी, प्रसाद असो, अशा छोट्या छोट्या व्यवसाय इथे तुम्हाला बघायला मिळतो. आणि ह्या मंदिराला सोडून दुसरे 2 छोटे छोटे मंदिर आहेत. श्री शनिदेवाचंही मंदिर आहे आणि तिथली मला खास म्हणजे या मंदिराची नगारखाना होता ना तो विशेष आवडला. आणि ह्या नगारखान्यामध्ये जे लाकडी बांधकाम आहे तो लाकडी बांधकाम खूपच व्यवस्थित आणि छान वाटलं मला. अशा ह्या मंदिराला भेट द्यायला तुम्ही नक्की या.
साधारणपणे मी तुम्हाला खाली मेन्शन करतो ह्या मंदिराची यात्रा कधी असते. आतापर्यंत म्हणजे साधारणतः लाखो भाविक आजूबाजूचे या मंदिराला भेट देतात आणि मंदिर रोडवरतीच आहे, त्यामुळे तुम्हाला ट्रान्सपोर्ट खूप सोपं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या बाईकने येऊ शकता, 2 व्हीलर 4 व्हीलर किंवा PMTने देखील, आणि प्रायव्हेट गाड्या देखील असतात. अशा ह्या मंदिराला भेट द्यायला तुम्ही नक्की या. आणि हो, तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या यूट्यूब चॅनलला. तर भेटूया अशाच एका नव्या मंदिराच्या शोधात, नव्या ॲडव्हेंचरच्या शोधात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.